लोकशाहीच्या चौकटी बाहेर कुणीही जाऊ नये, मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मात्र कुणाचेही आरक्षण काढून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू, सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव आंदोलक केजच्या वरटगावमधील असल्याची माहिती। मनोज जरांगेंच्या मोर्चाचा दुसरा दिवस, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण सुरू, जरांगे बेमुदत उपोषणावर ठाम। समितीतील सदस्यांसोबत जरांगेंशी चर्चा करायला जाणार, विखे पाटलांची माहिती। तर चर्चेसाठी मला फोन आलेला, मात्र नंतर त्यांच्यातच काय झालं माहित नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। आंदोलनाला एका दिवसाची परवानगी म्हणजे मराठ्यांची चेष्टा, मराठा समाजाचा अपमान करू नका, मागण्या मान्य होईपर्यंत परवानगी द्या, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी संयमानं शब्दाला जागून जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्या, फडणवीसांनी आंदोलकांशी चर्चा करावी, संजय राऊत यांची मागणी। पुन्हा पुन्हा मराठ्यांच्या नाराजीची लाट फडणवीसांविरोधात गेल्यास ती त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करणारी असेल, जरांगेंचा इशारा। मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याबाबत चर्चा व्हावी, एका समाजातून आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणं, यातून सामाजिक संतुलन बिघडेल, बावनकुळेंची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ओबीसी नेते आक्रमक, 30 ऑगस्टपासून नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। अटी शर्थींचं पालन करू, कायदा मोडणार नाही, 20 अटींचं पालन करण्याचं जरांगेंकडून। आझाद मैदान पोलिसांना हमीपत्र, आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। जरांगेंच्या मोर्चाला भाजपकडून बॅनरमधून प्रत्युत्तर, इतिहास शिव्यांना नाही कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्याकडून फडणवीसांच्या समर्थनात बॅनरबाजी। भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, लाखणीतील समर्थ शाळा जलमय, शाळा परिसरात पाणी न साचल्यानं विद्यार्थ्यांना सुट्टी।